महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा। 10 दिवसात अमित शहा सकारात्मक निर्णय देणार। नाफेड 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी करणार। 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावरती शहा सकारात्मक। कांद्याचे दर कसे वाढवता येतील यावर देखील चर्चा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दिल्लीत अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना। साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। शिवसेनेसोबत नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागांचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल। फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल। जागा वाटपावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अमित शहांकडे विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। दिल्लीत अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा। विधान परिषदेच्या जागा, महायुतीमधील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं मत शहांकडे मांडलं। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केलेली नाही। अर्थ खात्याची मागणी केल्यावरती सांगेन। पत्रकाराच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरनं पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी। विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधनं बाहेर। जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप। अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी। प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत। नीट पेपरफुटीबाबत आरोपी शिवराज मोटेगावकरचा सुनियोजित कट होता। मोटेगावकरनं आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीए कमिटीवरती वर्णी लावली। तुकाराम मुंढे ऍक्शन मोडमध्ये। एफडी आयुक्त पदाची सूत्र हाती घेताच धडक कारवाया सुरू। धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा, तर पुण्यामध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध। बीएमसीकडनं मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। पालिकेनं जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू। नागरिकांची भूमिका। किरीट सोमय्या घटनास्थळी।